चटई घेऊन आलाय मस्त करून. तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. म्हणजे समुद्राचं तिथे रोडवर जरा 0% पण त्याला काही व्हॅल्यू नाही. ही बघा माझी मामी इथे जर कोणी येत असाल ना ते फर्स्ट क्राय तर समोर माझी मामी बसते. जयच्या घरून पिझ्झा आणलाय. हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला वाटतं. टाइम जरा बघा 5:55 झालेत आणि आता मी सॅटर्डे असल्यामुळे घरीच होतो पूर्ण दिवस. सकाळी दिवस तब्येत खराब होती पण आता थोडी बेटर वाटतंय. तर कोणाला बोला तर आपण जरा बीचवर जाऊन बसूयात. जय आणि प्राचीन ऑलरेडी शिरगाव बीचला गेलेत पण मला शिरगाव बीचला न जाता मी विचार करतोय MBPला जाऊयात. तर ही ह्यातली 1, 2, 3 बाईक पण ही बाईक घेऊन जातोय कारण ही बाईक आपल्याला स्वस्त पडते इलेक्ट्रिक असल्यामुळे. जरा पटकन बाईक काढूयात जाऊया. ही बघ आधीच पुढे येऊन थांबली आहे. चल बस. पण गाडी लवकर दिली. गाडी घेवायचं ना लवकर तो टाइम आहे. घेऊयात. चल या ओलाचाच प्रॉब्लेम आहे बघ. एक्सिडेंटचा इश्यू आहे. आता मला माझ्याकडून पण व्हायला लागलं ना लगेच होत नाही. हा चालली आता. चला लगेच पहिला शिरगाव बीला जायचं आधी आम्हाला पहिला इकडनं माझ्या मामीकडून करंदी घेऊन आला. ती करंदी घ्यायची आहे जेणेकरून रात्री जेवायला काम पडेल. मला पहिला करंदी घेण्यासाठी जातोय. थांब चल चाल चाल. येस. अरे पण अटकली परत. हा चल. ही बघा माझी मामी इथे जर कोणी येत असाल ना ते फर्स्ट क्राय तर समोर माझी मामी बसते. गेला तो लफडा. आता पैसे घेणार नाही. दांडीला गेलाय. नाही मम्मीने पाठवलाय. पैसे इश्यू नाही पण मी येतो ना तिकडे कधीच पैसे घेत नाही माझी मामी. सुट्टी आज. आणि फर्स्ट क्राय समोर आलास इथे इकडे नक्कीच या. नको कोणी मम्मीने पाठवलेलं. मी नाही मामीलाच सांगितलेलं. अच्छा तर मी म्हटलं आज पैसे सगळी कसं कटकट नाही कसं केलं नाही. नाही ऍक्च्युली ती कर्दी विकायला घेऊन नाहीये पण मी सांगितलेलं म्हणून ते थोडं घेऊन आले. अच्छा असं आहे का? ओके चला जेवणाची सोय झालाय. रात्रीसाठी कर्दी भेटलाय आम्हाला. बनवू गेली आता जी मामी ती ठेवण्यासाठी आणि तोपर्यंत मी गाडी टर्न मारून ठेवतोय. आणि आता असं प्लॅन आहे की चटई घ्यायची की नाही घ्यायची कारण आता 6 वाजलेत. पोचतो मला 15 ते 20 मिनिट जाईल. तर बघूयात संजयला पण फोन करतोय. त्या सांगतो तुम्ही शिरगाव बीचवर निघा टिंबी बीचवर या. चलो आता काहीतरी खायला पण घेऊन जायचा विचार करतोय पण काय खायला घेऊन जाऊयात मागूयात बघूयात. पण आल्यावर विचारतो की काय खायला घेतलं पाहिजे. हे लोक परत आले घरी. कोण? जय आणि प्राची परत आले. तुम्हाला किती वेळ म्हणून ते आले परत घरी येते रूमवर. तेव्हा तुम्ही चाललाय बरं. हा बरं चल आम्ही बोलतोय. म्हणजे गेले होते आता डिकीत तर जाईल का? हो गेलेले ते. चार्जर काढून ठेवू का? नाही टाक ना होईल. टाक गाडी पण नको ना कोणी घेतलं लफडा होऊन जाईल. बघ हा लफडा करू नको तू. या डिकीचा युज करत चटई टाकत त्या गाडीमध्ये जाईल का? फोल्ड करायला लागेल. बेस्ट लागलं जाऊ दे ना हेल्मेट कशाला. चलो चावी चला जाऊयात. मायमध्ये चिप्सचे पॅकेट घेतलंय आणि मुडा घेतले पाण्याची बॉटल घेतली. होईल पण चलो बीचवर आलो आम्ही टेम्पी बीचवर आणि सनसेट प्रॉपर होत आहे आता. आणि थोडीफार आता कुठे बसायचं काय बसायचं तर आम्ही जागा जाऊन ठरवतोय. बहुतेक पुढे जाऊयात. आणि आता काय जास्त लोक येणार पण नाही आणि पाणी पण खूप मागे आहे ना. खूप मागे ना येणार नाही आता पाणी. सुकलं पाणी आता बहुतेक तरी. आणि अजून पण आता प्राचीन जे येणार होता आता सनत पण येतोय. आता कोमल येते की नाही काही आयडिया नाहीये. तिला कॉल केला होता पण तिच्याने आमचं काय बोलणं झालं नाही. त्याचं कधी बोलणं झालं तर म्हटलं विचार करू आपण इकडेच जरा बसतो. तिथे बसत ना काय करत इकडे बसत. चल इथेच बसूयात मस्त शांतपणे. मग चटई कुठं टाकणार तू? चटई घेऊन येणार राहील नाही काय फरक पडतो. राहील याच्यावर का पण गाडी जातात नाही काढ ना. चटई घेऊन आपण कुठे बसणार तिथे आपल्या अंगावर गड जाणार का? तसं नाही पण प्लेन आहे ना. कुठे इकडे मस्त इथे बसूयात. हा आताच लाईट आहे ना आपल्या चेहऱ्यावर आणि हवा लागायला लागला मस्त. बस इथे बसूयात व्यवस्थित. वाह गाडी आपली ओला घेऊन आलोच आणि हा सनसेट होते मस्त. आली मजा मस्त आहे ना. भरपूर टाइम झाला आपण बीचवर. काहीतरी ठेवावं लागेल इकडे नंतर गाडी गाठून पडणार. दगड बघावं लागेल. दगड दिसतो तुला पुढे काय गाठणार तर नाही आहे ना व्यवस्थित. नाही गाठणार नाही राहू द्या. चटई घेऊन आलाय मस्त करून पण चढायला लागते. हा मज्जा आहे ना. पण घरी जाऊन तुला चढई धुवा लागणार. ती धुवायला तर लागणारच आहे. धुवायला तर लागणारच आहे. माती लागणार पुन्हा. आता ही तू छोटी चटई आहे तेवढं किती जण बसणार याच्यावर? बसतील ते बसतील. आता काय ते बसतील कारण आम्ही कदाचित 6 जण असतील. कोमलचं माहिती नाही पण 5 जण तर फिक्स आहेत. तर मस्त इथे बसूयात. हा भारी वाटतं एकदम मस्त. आणि आम्ही लास्ट टाइम जे त्याचा लास्टचा ब्लॉग जो पाहिला तुम्ही की बीचवर चुलीवरचं जेवण केलं होतं बीचवर आम्ही तिकडे त्या कोपऱ्यात
होता तिकडे, त्या कोपऱ्यात जेवण केलं होतं. आता मस्त निवांत बसलो तिकडे. चला वा हा काय सनसेट होते, एक नंबर. आता इथे जर नक्ष असता तर त्यांनी काय केलं असं काही सांगतात नाही ना, तरी खूप तुफान घातलं असं, मजा केली त्यांनी. बसलोय आता यांची वाट बघतोय, कधी येतील माहिती नाही. बहुतेक माझं वाटते हा सूर्य खालीच मग येतील, तोपर्यंत आम्ही या सनसेट व्ह्यूचा फील करतोय. युवलाने खूप सपोर्ट करतोय यार, ही खूप परवडते. कायचं बोलते, शिकायचा एक्सपेरिमेंट आहे तो. म्हणजे समुद्रावरचं तिथे रोडवर जरा 0% पण त्याला काही काहीच होत व्हॅल्यू नाही. नाही. इथे हा असा सरळ पडतोय, लोक इथे भरपूर लोक बाईक शिकतात इकडे. जसं झूम करू शकत नाही बघा, इथे एक बाईक शिकते, दुसरी बाईक इथे शिकते, तरी पण ती समुद्र तुम्ही चालवतील. एक तुम्हाला फक्त गाडीचं एक नॉलेज येईल की कसं एक्सिडेंट द्यायचं, कसं ब्रेक मारायचं. पण तुम्ही रोडवर गेल्यानंतर हिला माहिती आहे काय ग, रोडवरच खरं शिकतो, त्याच्यावर काय काय ना ते कोण पण चालू. शिक तू तरी आता खरं बोलली. नाही पण मला पटलं ना, हा ना, म्हणजे जसं बाईक काढली ना हा. तसं वाटतं की नवीन हातात घेतलं. इथे किती पण शिकलं तरी पण तिथे जरा बरोबर. नवीन वाटतं. म्हणून सर्वजण बोलतात की अरे बाईक शिकवा, बाईक चालवायचं आहे, बाईक चालवायचं आहे, रोडवर चालवा, समोर चालून काही होत नाहीये. हा हा मस्त. आता किती वेळ आम्ही बसतील, हे कधी येतील, आम्हाला रात्र होतील, इकडे रात्र होईल असं वाटतंय. टाइम बघ तुम्हाला दाखवतं, 6:45 वाजलेत. 6:45 सनसेट. हा बघा सनसेट पूर्णपणे गेला, सूर्य गेला पाण्यात, दिसायचं बंद. आणि अजूनपर्यंत हे लोक येत नाहीत, कधी येतील माहिती नाही. आय थिंक तरी ही जी बाईक आली, लाईट दिसते छोटीशी इथे ही वाली छोटी, ही जयची असावी असं काय माहिती. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही दोघांचा टाइम स्पेंड करतो इकडे, मस्त बसलोय गप्पा मारतोय. रडू नको इथे बसून, नाही ना रडतोय, काय झालं. शॉपिंग नाही करून देत मग. अबे चलो बाय 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 बाय. ओलामध्ये ब्लूटूथ कनेक्ट केला आता फोनचा फोन. कधीच या ओलामध्ये आम्ही सॉंग लावले नव्हते. फोन बोलतोय बीचवर बसले तर सॉंग लावून बघूयात, कनेक्ट केलंय, त्याचा आवाज बघूयात कसा आहे तुझं. हा अंधार झाला पूर्णपणे, तुम्ही बघू शकता. मला इथे फोनचा चिप्स खाणं चालू आहे इकडे, आणि अजूनपर्यंत हे लोक येत नाहीये. चिप्स संपला ना संपवला पडून बघा, पूर्ण पॅकेट संपवला. काय काय बोलतोय, आला अंधार आहे बघ, वरती मस्त चंद्रप्रकाश दिसतोय, थोडं उजेड आहे, पण मस्त. कधी येतील माहिती नाही, ते येतील तेव्हा येतील, पण आम्ही दोघं आमचा टाइम स्पेंड करतोय, मस्त गप्पा मारतोय. हा तुम्हाला जर तुम्ही पालघरमध्ये राहत असाल किंवा पालघर जे काय असेल टेंबी बीचला या, चटाई घेऊन या, मस्त निवांत बसा. चटाई घेऊन फायदा पडतो रे बसणारी. तुम्ही खाली किती वेळ बसणार आहेत, गाडी ओलामध्ये म्युझिक लावले आपण, आणि आता म्युझिक बंद केलं कारण की नाही कॉपीराइट लागू शकतो. एवढं लवकर रे, अरे तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. गिफ्ट आणलाय, शाबात पिझ्झा आणलाय. बराबर तू पका दे साले. चल फेकू मत, इथे कोपऱ्यात जा. शाबाश. सनद आली, कोमल आली, प्राची आली, जय आला. काय आणलं तू, पिझ्झा? नाही बाबा मी नाही खाणार, तुझ्यासाठी आणला. मी खाणार नाही बोललो. तिने बघ बसून अख्खा पॅकेट संपवला. आता येतो तुम्ही, अभी आएगा तुम लोग, अभी आएगा, पूरा पॅकेट खत्म किया उसने बेटे बेटे. बस ये घे प्राची, ये लोक. जयच्या घरून पिझ्झा आणलाय. काय आलं, कोणतं चिकन आहे की व्हेज आहे? म्हणता बघ. अरे बाबा आज माझी हालत तब्येत ठीक नाही माझी. टाइम बघा 9:15 वाजलेत, दिसते की नाही. अरे 9:15 वाजलेत, आणि आमचं पूर्ण गँग दिसत असेल तुम्हाला कदाचित, वाईट ते सगळं. तर चला आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी. थंडी लागली मला, गारवा आला, मला डोकं दुखा लागलाय माहिती नाही का. जातो आता घरी. चला पटकन घरी किंवा जयच्या घरी. काय सना भाई साहब, घरी आलो. माझी हालत खराब, म्हणजे माहिती नाही का, अचानक ताप आला. दुपारी पण ताप होता, पण दुपारी गोळी घेतल्यामुळे बराबर होता, फरक पडला होता. पण आता पुन्हा ताप, बॉडी पेन व्हायला लागली, डोकं दुखा लागला, बॅक पण व्हायला, माहिती नाही का. पण आली तुला माझ्या बीचवर काहीतरी बोल. झोपत आहे ती, आले झोपत आता. आणि आता वाजले 9:45 वाजले. आता म्हणतात घरी जातोय, गोळी घेतो, झोपतो. जेवायची पण इच्छा नाही असं झालं माझं. म्हणजे काही खाल्लं नाही तिकडे, पण माहिती नाही का अंग दुखा लागलाय, का सीन झालाय असं. ठीक आहे चला, आजचा ब्लॉग इथे संपवतो. हा ब्लॉग शॉर्ट नाही संपला, आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.